जिचा मला सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये खूप भयंकर राग यायचा. तिच्याबरोबर असं नातं जोडलं जाईल असं मला वाटलं पण नव्हतं. पण आहे काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत तिच्यात ज्या मला आवडतात. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, थोड़े आंसू है थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. मी तुला घरातील काही सदस्यांचे फोटो दाखवणार आहे. ओके, तुला त्यांच्याबद्दल व्यक्त व्हायचं आहे. हा. आरबी मोठा भाऊ, टास्क क्वीन, मला कॉमेडीच वाटते यार ही. हे ऐकून घेत नाही. अरे हो यार, तू तिकडे खरंच तू पाहिजे होती. अरे ती ऐकतच नाही यार. ऐकतच नव्हती तू. माझ्यासाठी कॉमेडी. अरे यार माझी पोरगी. काय सांगायचं? अरे काय सांगू आता, काय माहिती. जिचा मला सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये खूप भयंकर राग यायचा. तिच्याबरोबर असं नातं जोडलं जाईल असं मला वाटलं पण नव्हतं. पण आहे काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत तिच्यात ज्या मला आवडल्या. तिचा फोटो बघून तुला असं कुठे इमोशनल व्हायला अरे यार ते. वाटतंय. नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही चांगली पोरगी आहे यार. अरे मित्र दोस्त यारो का यार, एवढंच म्हणतो. आणि आता ह्या फोटो ह्याच्यामध्ये राखीचा फोटो नाहीये, पण राखी बद्दल काय वाटतं? अरे काय सांगू आता राखी बद्दल काय वाटतं तिच्याबद्दल. काहीच वाटत नाही तिच्याबद्दल. केवढी फोकस मुलगी ती. आणि त्याचं बिग बॉस मधला वावर तिचा. बिग बॉस मध्ये मी का आहे हे तिला चोख माहिती आहे. मुद्दे कसे काढायचे हे तिला बरोबर कळतं. एंटरटेनमेंट कसं करावं, तिच्यातला इनोसन्स कसा वापरते ती, सगळंच माहिती आहे तिला. आणि मी एवढे दिवस तिच्याबरोबर राहिलो, तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या लक्षात आहे. आणि खरं तर माझी कशी इच्छा आहे जाता जाता त्या बिग बॉसच्या घरातील आठवणी आणि बिग बॉस साठी काहीतरी 2 लाईन्स. अरे कारण का मला माहिती, कारण का तू खूप व्यक्त होतोस असा, पण त्या गाण्यातून व्यक्त कर. गाणं. Yes. अरे परत गाणं. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, थोड़े आंसू है थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आता तू म्हणालास असं की नाटकातून आणि मालिकेतून तू आम्हाला दिसणार आहेस. खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच भेटू. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल.